नमस्कार. तिल म्हणजेच तिळापासून जे निघतं त्याला तेल म्हणतात. अर्थातच जेव्हा आपण तेल असं म्हणत असतो तेव्हा तिथे ती तेल, सिसेम ऑइल असा अर्थ अभिप्रेत असतो. वय जसं जसं वाढत जातं तसं तसं शरीरात वातदोष हा वाढत जातो. एजिंग लवकर व्हायला लागतं. वाताचे वेगवेगळे त्रास, संधिवात आदी बघायला मिळतात. आता हा वातदोष जो आहे तो आपल्या शरीरातल्या सगळ्या हालचालींचा कंट्रोलर आहे, ज्याचा परिणाम आपल्या मनावर सुद्धा येत असतो. म्हणूनच आयुर्वेदामध्ये जे 3 दोष सांगितले आहेत, वात, पित्त आणि कफ, हे सम म्हणजेच बॅलन्स राहण्यासाठी सकाळी अर्धा ते 1 चमचा मध घ्यावं, जेणेकरून कफदोष बॅलन्स होईल. दुपारी जेवताना 1 ते 2 चमचे गाईचं तूप घ्यावं, म्हणजे पित्तदोष बॅलन्स होईल. आणि सायंकाळी 1 ते 2 चमचा तेल प्यावं, जेणेकरून वातदोष हा बॅलन्स होईल. हे तेल जे आहे ते तुम्ही गरम पाण्यासोबत किंवा ताकासोबत घेऊ शकता, जेणेकरून सुलभता होईल आणि त्याचं पचन सुद्धा इझिली होईल. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला कसा फायदा होतो हे कॉमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.